आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल महाराष्ट्र रोजनामावर। आषाढी एकादशी निमित्त खामगाव रेल्वे स्थानकावर आज एक भक्तिमय आणि उत्साही वातावरण होते, कारण विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची दुसरी फेरी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। माजी आमदार माननीय राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते 772 वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवण्यात आली। यावेळी विठुरायाला साकडे घालताना राणासाहेब म्हणाले, सर्वदूर चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी समृद्ध होऊ दे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावर्षीही शेकडो वारकऱ्यांना आकर्षक छत्र्यांचे वितरण करण्यात आले। हरिओम ग्रुप आणि सानंदा मित्रमंडळाच्या वतीने फराळाचे पाकिटे आणि केळीचे वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबराव दादा देशमुख, शहर अध्यक्षा सरस्वतीताई खासने, मनोज वानखडे, विलाससिंग इंगळे, नरहरी टिकार गुरुजी आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम विठ्ठल रुक्माई आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर रेल्वे अधिकारी आणि स्टेशन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। गाडीत बसलेल्या भाविक भक्तांनी पंढरीनाथ महाराज की जय आणि जय जय विठ्ठल अशा घोषणांनी संपूर्ण स्टेशन भक्तिमय करून टाकले। सन 2003 पासून सातत्याने सुरू असलेल्या या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना पंढरपुरापर्यंत पोहोचणे सोयीचे झाले आहे। महाराष्ट्र रोजनामा चॅनेलवर अशा स्थानिक बातम्या, वारकरी भावना आणि राजकीय घडामोडी सतत पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पांडुरंग माझा 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 विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल मला मंडळी गावाला विठ्ठल माझा माझा। आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा।